गेल्या 2 आठवड्यांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडी असलेली आपल्याला पाहायला मिळते। अशाच पद्धतीने कडाक्याची थंडी आणखी काही दिवसांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जाणवेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणखी गारठा वाढण्याचा अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 1 फेब्रुवारीपासून आता जी थंडी आहे त्यापेक्षा अधिक थंडी जी आहे ती मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात जाणवेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आपण पाहतो की थंडी वाढत असल्याने मुंबईमध्ये धुक्याचं प्रमाण देखील वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या दादर परिसरामध्ये आहोत। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर जी आहे ते मुंबईवर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि केवळ मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणखी काही 10 दिवसांमध्ये कडाक्याची थंडी पडेल आणि मुंबईमध्ये देखील याची आर्द्रता जी आहे ती जाणवेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हे तापमान जे आहे ते 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाऊ शकतं आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 12 अंश पर्यंत तापमान राहू शकतं असा अंदाज जो आहे तो अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। दरवर्षी जर आपण पाहायला गेलं तर जानेवारीच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात थंडी पाहायला मिळते, परंतु यावर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जोरदार थंडी जाणवायला सुरुवात झाली आणि फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर देखील कडाक्याची थंडी जी आहे ती संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रामध्ये जाणवेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।